नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आपले आमदार साहेब विजयी झाले आहेत. त्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. साहेब, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जनतेची सेवा करण्याची मला संधी दिलीत. धन्यवाद. तर साहेब, आपल्याला कसं वाटत आहे आज? खूप छान वाटत आहे मला आज. तुम्ही सर्वांनी मला निवडून जे दिलेलं आहे. तर साहेब, तुम्ही आज जनतेची कुठली कामे करणार? मी जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार. वा वा, छान. म्हणजे नेमकं काय करणार? अहो मॅडम, म्हणजे मी कोणाचं लग्न असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाची मुंज असेल, कोणाचं बारसं असेल, तर अशा ठिकाणी मी उपस्थित राहणार. म्हणजे मी जनतेच्या सुखात असणार की नाही. आणि दुःखामध्ये? हो, त्याला देखील उपस्थित राहणार ना. जसं की अंत्ययात्रा, शोकसभा, 10वा 13वा वर्ष श्राद्ध, या दुःखात देखील मी जनतेच्या सहभागी असणार ना. जनतेच्या सुखदुःखात तर असतोच ना मी. म्हणजे पहिली 4 वर्ष आता ह्या घोषणा द्या, हे करा, सगळं असतं शेवटच्या वर्षी. आणि जनता देते तेवढ्यावर आपल्याला निवडून. असं होतं? असंच होत आलेलं आहे. साहेब, जनतेच्या विकासाचं काय? जनतेचा विकास? अहो, एखादं मंदिर बांधलं की जनता हे बाकीचं सगळं भ्रष्टाचार, विकास, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी, शेतीमालाचा हमी भाव, या सगळ्या गोष्टी विसरून जाते बघा. साहेब, तुम्ही निवडणुकीपूर्वी खूप आश्वासनं दिली, त्याचं काय? अहो, आश्वासन देण्यासाठी असतात, पूर्ण करण्यासाठी नाही. साहेब, तुला प्रश्न विचारेल याची भीती वाटत नाही का? भीती? अहो, देशाच्या राजकारणामध्ये कितीतरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तींवरचे खटले प्रलंबित असून देखील ते आज सत्ता याचा उपभोग घेत आहेत. म्हणून मलाही काही भीती नाही वाटत. आजपर्यंत कुठलाही आमदार आणि खासदार याला शिक्षा झालेली नाहीये आपल्या कायद्यामध्ये. जनता तेवढी सुज्ञ आहे ना आपली. अशाने लोकशाही धोक्यात येईल. अहो, जशी जनता तसे लोकप्रतिनिधी. जेव्हा जनता बदलेल आणि तुमचा मीडिया चापलुसी करणं बंद करेल, तेव्हा आम्ही पण बदलू की. धन्यवाद. No, 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 no.